निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरुकुल शाळेच्या इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी नवोदय व्यसनमुक्ती मानसोपचार केंद्र, मेंढी येथे शैक्षणिक क्षेत्र भेट दिली. या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा होता. सदर केंद्रात मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त सिझोफ्रेनिया सुमारे 35 रुग्णांची जबाबदारी संचालक मधुकर केरू गीते व त्यांचे पूर्ण कुटुंबीय घेत असते. तसेच व्यसनाधीन झालेल्या रुग्णांना इथे भरती करून त्यांच्यावर उपचार केले जातात. या व्यसनमुक्ती केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व व्यसनाधीन रुग्णांना वेगवेगळी जबाबदारी वाटून दिलेली असते व इथे सर्वांना स्वावलंबन व श्रमप्रतिष्ठा शिकवली जाते. रुग्णांना इथे औषधोपचार, योग व्यायाम, समुपदेशन, प्रेरणादायी विचार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य येथे सातत्याने केले जाते. इथे सर्वजण दैनंदिन जीवनातील कामे स्वावलंबीपणे करत असतात. या केंद्रात 13-14 वर्षांपासून ते 50-60 वर्षांपर्यंत वय असलेले विविध वयोगटातील 109 रुग्ण, व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत असलेले रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. कार्यक्रमादरम्यान काहींनी आपले मनोगत व्यक्त केले. यात एका अल्पवयीन मुलाने तसेच 26 वर्षांच्या युवकाने व एका प्रौढ व्यक्तीने आपल्या व्यसनाधीनतेमुळे कुटुंबावर आलेले संकट, झालेली हानी आणि व्यसनमुक्तीनंतर मिळालेली नवी दिशा याबद्दल हृदयस्पर्शी अनुभव कथन केले. त्यांच्या अनुभवांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक भावुक झाले. यावेळी विद्यार्थिनी पूनम रुकारी हिने मनोगत व्यक्त करताना व्यसन म्हणजे फक्त दारू, सिगारेट किंवा गांजा नव्हे, मोबाईलचा अतिवापरही व्यसनच आहे असे सांगून विद्यार्थ्यांना सावध केले. कार्यक्रमास पत्रकार मुकुंद आव्हाड, लेबर कॉन्ट्रॅक्टर काशीनाथ गामणे साहेब, नवोदय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक माई, अण्णा व त्यांचे कुटुंबीय तसेच शाळेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. या प्रसंगी श्री रवींद्र गोरडे सरांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन आयुष्यात कधीही न करण्याची शपथ दिली. व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, शारीरिक व मानसिक समस्यांविषयी मार्गदर्शन करून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच नवोदय व्यसनमुक्ती परिवाराचे आभार मानले. शिक्षकांतर्फे मयुरी मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पत्रकार मुकुंद आव्हाड यांनीही उपक्रमाचे कौतुक करून व्यसनाधीनता ही खूप मोठी समस्या आहे हे सर्वांच्या नजरेसमोर आणले व असे उपक्रम प्रत्यक्ष शाळेने राबवले असे मत व्यक्त केले. तसेच नवोदय व्यसनमुक्ती केंद्रातर्फे सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा खाण्यास देण्यात आला. ही क्षेत्रभेट आयोजित करण्यामागील मुख्य हेतू असा की लहान वयात योग्य जाणीव झाली तर भविष्यातील मोठ्या चुका टाळता येतात. व्यसनामुळे कुटुंब, संस्था व समाज जीवन कसे उद्ध्वस्त होते याचे वास्तव चित्र विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनात व्यसनाविषयी तिटकारा निर्माण होऊन ते आयुष्यभर व्यसनमुक्त राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.